पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खिडूकपाडा येथील प्रभुदास भोईर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे उत्सवाचे 22वे वर्ष असून हरिकीर्तन, हरिपाठ, भजन, होम हवन, महाप्रसाद, श्रींचा अभिषेक अशा धार्मिक सोहळ्यांसह जत्रेचा माहोल आणि त्यावर मनोरंजनाचा खास तडका अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रभुदास भोईर हे भाजपचे वाहतूक संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहेत. यंदाच्या दत्त जयंती सोहळ्याला विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. आहे आणि या पंचक्रोशीमध्ये प्रभूंना गेले काही वर्ष ही दत्त जयंती राबवते, त्या निमित्तानं सामाजिक उपक्रम राबवतात. काय सांगाल? सर्वांना दत्त जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा. या दत्त जयंतीच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये विविध ठिकाणी उत्सव साजरे होत असतात आणि या सगळ्या उत्सवांमध्ये एक प्रमुख अशा पद्धतीचं आकर्षण म्हणजे खिडूकपाडा या ठिकाणी प्रभूअण्णा यांच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा हा दत्त जयंती उत्सव. या उत्सवामध्ये गावातले सर्व ग्रामस्थ सहभागी होतात. या उत्सवामध्ये सर्व आबालवृद्ध हा आपल्या गावाचा उत्सव आहे असं मानूनच याच्यामध्ये सहभागी होतात आणि प्रभूअण्णा देखील या सगळ्यांच्या साठी चांगल्या पद्धतीनं आरोग्य सेवा, याच्यामध्ये आरोग्य तपासणी, त्याचबरोबरीनं विविध सामाजिक उपक्रमांचं देखील ते आयोजन करत असतात आणि म्हणूनच मी या निमित्तानं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. साई समर्थ हॉस्पिटल कामोठा यांच्या वतीनं डॉक्टरांनी इथं आरोग्य तपासणीची व्यवस्था केली आहे, त्यांनाही धन्यवाद देतो आणि अण्णांच्या माध्यमातून हे अशाच पद्धतीनं सामाजिक उत्सव सातत्याने साजरे केले जावत आणि त्यांच्या हातातून हे पुण्यकाम सतत घडत राहो त्यासाठी परमेश्वरानं दत्तगुरूंनी त्यांना उदंड आयुष्य द्यावं, चांगलं आरोग्य द्यावं, त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आज दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व ठिकाणीच दत्त स्वामींचं ही मनोभाव ही पूजा केली जाते आणि दत्तस्वामीसुद्धा त्यानंतर सर्वांची काळजी घेत असतात आणि सर्व भक्त असतील किंवा भक्त नसतीलही, परंतु सर्वांची काळजी घेणं सर्व हा चराचर आहे हा संत हा चांगल्या प्रकारे संत चालावा याकडे नेहमी ते लक्ष देत असतात आणि आमचे कळंबोलीचे आमचे नेते प्रभूअण्णा हे सुद्धा याप्रमाणेच खिडूकपाडा असेल किंवा कळंबोली असेल ते जिथे राहतात, जो त्यांचं कार्यक्षेत्र असतो त्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल नेहमी संत इथे नागरिकांना सेवा सुविधा भेटाव्यात, इथला विकास व्हावा यासाठी ते जातीने लक्ष देऊन असतात. आम्हाला नेहमी सूचना करत असतात. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून मग सध्या महानगरपालिकेद्वारे या परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी त्यांच्या अनेक सूचना ह्या वारंवार येत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही इथे विकास कामांचं इथे जास्तीत जास्त या इथे आम्ही त्यासाठी प्रोग्राम करत असतो की बाबा आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला विकास करता येईल. खरोखरच या इथे प्रभूअण्णा यांच्याबद्दल जे असलेलं आकर्षण आहे हे तरुण वर्ग असेल किंवा इथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आहेच, त्याचा उपयोग हा सर्व विभागाला व्हावा यासाठी त्यांचा असलेला प्रयत्न आणि त्याचबरोबर आपले भारतीय सण हे सुद्धा चांगल्या प्रकारे साजरे व्हावेत आणि ह्या सणांच्याद्वारे जनतेपर्यंत पोहोचावं हा त्यांचा उद्देश, हा खरोखरच अतिशय चांगला असा उद्देश आहे आणि त्या निमित्ताने आज मला इथे यायला भेटलं आणि ह्या सर्व वातावरणाचा मला आस्वाद घेता आला याच्याबद्दल मी स्वतःला भाग घ्यायचो. खरं तर आजची जी महाआरती होती लोकप्रिय रात्री ठाकूर यांची असते येऊ शकले काय माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचं रयत संस्थेवरती आता कदाचित जनादमागे शिक्षण संस्थेपेक्षा जास्त प्रेम हे जडलेलं आहे आणि त्यामुळे ह्या वयातसुद्धा ते अगदी धडपडत ते साताऱ्याला काही करून पोचणं आणि रयत संस्थेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणं आणि रयतच्या माध्यमातून या इथे जनतेची शिक्षण सेवा ही करणं ह्याच्यामध्ये त्यांची आवड ही वाढतच चाललेली आहे. शिक्षणाच्यामुळं त्यांना या इथे ज्या संधी प्राप्त झाल्या अशाच प्रकारच्या संधी ह्या इतरांनासुद्धा प्राप्त व्हाव्यात. त्याचबरोबर त्यांचं शरद पवार साहेबांच्यावरती असलेली श्रद्धा, शरद पवार साहेबांच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था चालवण्याबद्दल जे मार्गदर्शन भेटतं या मार्गदर्शनाचा उपयोग हे ते मोठ्या प्रमाणामध्ये इतर ठिकाणीसुद्धा करत असतात
तर त्यामुळेच आज साधारणतः महत्त्वाच्या मीटिंग्स या सत्राला असल्यामुळे ते आज या इथे येऊ शकतात. खरंच तर प्रभूंना राजकारणातील अजातशत्रू अवलिया म्हणलं जातं आणि अशा या अवलियाच्या कुठलेही राजकारणाचं पद नसताना विकास कामं असते, सामाजिक कामाची करत असतो. आगामी निवडणुका असतील किंवा आगामी काही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असतील काय आपण त्यांना संधी देणार आहोत. प्रभूंबद्दल असलेलं आकर्षण हे खरोखरच मोठं असं आश्चर्य आहे की कोणतंही पद नसताना सुद्धा ते ज्या प्रकारे जनतेमध्ये लोकप्रिय आहे, जनतेपर्यंत ते पोहोचलेले आहेत. जनतेच्या प्रश्नांची त्यांना असलेली जाण, जनतेच्या प्रश्नांबद्दल असलेली त्यांची कळवळा ही सर्वज्ञातच आहे आणि त्यामुळे सांगता त्यांना त्यांचं राजकीय भविष्य हे नक्कीच उज्ज्वल आहे. बाकी त्यांना संधी ही कितपत भेटेल हे सर्वस्वी त्यांच्यावरती सुद्धा तेवढंच अवलंबून आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर काळ वेळ ह्या सर्व गोष्टीसुद्धा त्याला तेवढ्याच महत्त्वाच्या असतात आणि ह्या प्रश्नाला उत्तर त्यामुळे प्रभूंना आणि भारतीय जनता पार्टीचे पक्षश्रेष्ठी हेच चांगल्या प्रकारे देऊ शकतील असं वाटतं. थँक्यू. नमस्कार. सर्वप्रथम आपणा सर्वांनाच मनापासून दत्तजयंतीच्या शुभेच्छा देतो. आणि दत्तजयंती म्हटली की नक्कीच खिडूकपाडा हे गाव आठवल्याशिवाय राहणार नाही. गेली अनेक वर्ष, हे वर्ष मला वाटतं 22वं वर्ष आणि भगवानाच्या इथे दत्तजयंतीला सारी लोकं आणि खास करून नेतेमंडळ विविध पक्षाचे असतात, हे न आमंत्रण देतासुद्धा येतात. ही प्रभूअण्णांची ख्याती आहे. कारण काही जणं असतात जे आमंत्रण दिल्यावरच जातात, परंतु बरीच मंडळी अण्णावर प्रेम करणारी अशी आहे की जी प्रेमापोटी अण्णाच्या इथे येत असते. आणि खरोखरच अण्णाला दत्ताच्या जगदी प्रार्थना करतो की एवढं उदंड आयुष्य लाभू दे आणि समाजाची सेवा करण्यासाठी एवढं आयुष्य देऊ की अण्णांच्या हातून आता विकास कामांची सुरुवात झालेलीच आहे. पण गेले अनेक वर्ष रस्ता रखडलेला, आज अण्णांचा कार्यक्रम म्हटला की तो आतमध्ये व्हायचा, परंतु पहिल्यांदा रस्त्यावर कार्यक्रम होतो आहे आणि तो अण्णांनी नक्कीच असं दाखवायचा प्रयत्न केला असावा की बाजूचा कॉन्क्रीट झाला, आता ही लेन पण कॉन्क्रीट लवकरच होईल हे त्याच्यातून दिसते असं मला वाटतं. आणि विविध सामाजिक उपक्रम तुम्ही म्हणालात, आज देखील म्हणजे फॅमिलीची कथा एक असं नाटक आपण बघतो आहे की त्या नाटकाद्वारे देखील लहान असतील थोरले असलेल्या सर्वांसाठी हे मनोरंजनाचा कार्यक्रम देखील ठेवला आणि त्याच्यातून बोध देखील घेणं हे देखील अण्णाने द्विधा विचार करून हे सगळं ठेवलेलं असं मला वाटतं. आणि दत्तजयंती म्हटलं की नुसतं एका दिवसाचं कार्यक्रम नसतं, तर 2-3 दिवस सातत्यानं समाजोपयोगी कार्यक्रम हे अण्णा ठेवत असतात. सगळेच त्यांचे सहकारी सुरेशदादा असतील, सगळेच अतुलचे असतील माझे सहकारी, हे सगळी मंडळी आम्ही नेहमी सातत्यानं सोबत काम केलेली मंडळी. त्याच्यामुळे हा उत्सव आणि ह्या उत्सवाने मिळणारा आनंद आणि या उत्सवाद्वारे मिळणारे आशीर्वाद हे नक्कीच दत्ताच्या चरणी मी प्रार्थना करतो की आम्हा सर्व मंडळींना आणि सगळ्यांना सुबुद्धी देऊ की आपण या कामात आणि कार्यात नेहमी अग्रेसर राहून लोकांची सेवा करू. पुन्हा एकदा मी दत्तजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. यावर्षी नाटक मला खूप आनंद होतो की गेली 22 वर्ष एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा होतो आहे. आम्ही पहिल्यांदा याची वेळा बघतो आहे आणि लोकांचा उत्साहही दिसतो आहे आणि संतोष सर दरवर्षी इथे नाटक करतात आणि ती संधी यावर्षी मला मिळाली त्यामुळे खूप आनंद होतो. खरं तर इथं नाटक करण्यासाठी किंवा इथं पडणेकडची परवानगी असते नाटकाची, नाट्यगृहामध्ये लोक कमी होतात पण इकडे जास्त येतात. आणि ह्या निमित्त पनवेलकर म्हणजे अगदी तुम्हाला पाहून तुमच्या कलाकारांना पाहून मंत्रमुग्ध होतात. नाही मंत्रमुग्ध म्हणजे नाटक पोहोचवणं फार गरजेचं असतं. आम्ही काही प्रयोगाला जातो आम्ही, पण प्रयोग जो म्हणून ठेवतो जो लोकांपर्यंत ते नाटक पोहोचवतो, जो घेऊन येतो ते फार महत्त्वाचं आहे की लोकांना जिथे थिएटरला जाता येईल तिथे परवडतं काही असेल, छोट्या मोठ्या गोष्टी काही असतात, पण त्यांच्यासाठी तिकडच्या रहिवाशांसाठी हे नाटक ठेवणं, नाटक हा प्रकार ठेवणं हे फार मोठी गोष्ट आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उत्सव साजरा होतो आहे तर लोकांचं मनोरंजन झालं. ज्यांना यायला मिळालं नाही नाटक काय गमत काय ज्यांना यायला मिळालं नाही त्यांना नाटकात काय गमत मग ते फसले मग त्यांनी गंमत मिस केली मग